तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझ्या सद्गुरूंना समर्थ रामदास स्वामींना वंदन करून अमृतानुभव या ग्रंथाचे ग्रंथ करते माऊली ज्ञानेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्यासारख्या सुहृद श्रोतांना वंदन करून अमृतानुभवाचं प्रकरण 7 अज्ञान खंडन याला आपण आज सुरुवात करणार आहोत। मागच्या वेळी आपण बघितलं की शब्द खंडन केलेलं आहे। सच्चिद आनंद हे शब्द जे आहेत ते आपल्याला परब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात, ते त्याचे वाचक आहेत। हे शब्द जे आहेत ते आपल्या विचार, भावना, कल्पना या सगळं मांडण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात, पण प्रत्यक्ष अनुभूती काही ते देऊ शकत नाहीत, स्वाद देऊ शकत नाहीत, म्हणून ते त्याचे दर्शक नाहीत। वाचक आहेत पण दर्शक नाहीत, कारण ते अनुभूती देऊ शकत नाहीत। अगदी चांद्रशाखा न्यायाप्रमाणे तिथपर्यंत नेतात, उंबरठ्यापर्यंत नेतात, पण आतमध्ये मात्र त्यांना प्रवेश नाहीये, कारण हे शब्दातीत आहे। त्यामुळे या पुन्हा तिथून परत आल्यानंतर त्या अनुभूतीचं वर्णन जे आहे ते आपण शब्दात करू शकतो, पण अनुभूतीचं वर्णन करणं हे सुद्धा मायेतच येतं, हे सुद्धा प्रकृतीचाच धर्म आहे। त्यामुळे हे जे ज्ञान आहे, जे परमशिव आहे, आत्मज्ञान ज्याला म्हटलं जातं, ते जे सगळं आहे हे शब्दांच्या पलीकडचं आहे। म्हणून त्या शब्दांचं खंडन आधी माऊलींनी केलंय आणि त्याच्यानंतर आता त्यांनी अज्ञानाचं खंडन केलेलं आहे। ते आपल्याला पटतं, कारण आम्ही नेहमी म्हणतो ना की अज्ञान गेल्याशिवाय ज्ञान येत नाही, ज्ञान कसं होणार असं आम्ही म्हणतो, म्हणून आम्हाला ते पटतं की ठीक आहे, अज्ञानाचं खंडन करायला हवं। पण इथे ते म्हणतात खरं म्हणजे अज्ञान नाहीच आहे, हे पटणं जरा अवघड जातं। अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव, अविद्या म्हणजे विद्येचा अभाव। हे त्यांनी मागच्या वेळी आपल्याला सांगितलं होतं की ज्या शब्दांमधनं विद्या निर्माण होते, अविद्या निर्माण होते, ती अविद्या तिचाही निराश करायला पाहिजे, कारण ती अविद्या आहे, त्यामुळे तिचा काही उपयोग नीती नाहीच आहे। विद्येचा अभाव असणे म्हणजे विद्या नाही आहे ती, म्हणून आपण ती अविद्या जरी म्हणत असलो तर खरं म्हणजे अविद्या नाहीच आहे, कारण ज्ञ आहे, ज्ञान आहे, पण अविद्या नाहीच आहे। हे जसं आहे तसं इथे सुद्धा ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान। आता हे अज्ञान आहे, त्याचा अभाव आहे, आणि आपण मागे बघितलं होतं की भाव जो असतो त्यातनं निर्मिती होऊ शकते, पण अभावातनं निर्मिती होऊ शकत नाही। हे शून्य तत्वज्ञान माऊलींनी खोडून काढलेलं होतं। त्यामुळे अभावातनं कशाचीच निर्मिती होत नाही, शून्यातनं कशाचीच निर्मिती होत नाही, पण हा ज्ञान आहे ते भाव आहे आणि अज्ञान हा अभाव आहे। त्यामुळे अज्ञान ह्याला नेहमी अंधत्व म्हटलं जातं, आणि ज्ञान हे सुद्धा बंधत्व आहे। पण ज्ञप्ती मात्र जे आत्मानंद प्राप्त करून देतं ते आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, ते ज्ञप्ती मात्र ह्याचा मात्र स्वाद आपल्याला घेता येतो, अनुभूती घेता येते। आपण अन्न खातो,
खाल्लेलं अन्न पचून जातं, सगळं होऊन जातं, पण त्याचा स्वाद आपल्या लक्षात राहतो. तशी ह्याची एकदा अनुभूती घेतली की तो स्वाद आमच्या लक्षामध्ये राहतो. ज्ञानदेवांनी इथे शब्दांचं खंडन केलेलं आहे, अज्ञानाचं खंडन केलेलं आहे. आणि शब्दाच्या खंडनाच्या बाबतीमध्ये मात्र ते असं म्हणतात, या शब्दांचा निमाला महाप्रळयो हो सरला. कारण आपण बघितलं की शब्द किती प्रकाराने वापरता येतात, काय काय तऱ्हेने वापरता येतात, आणि सगळं जग जे आहे, जी व्यावहारिक सत्ता जी आहे ती सर्व शब्दांमध्ये अडकलेली आहे. त्यामुळे या शब्दांचा निमाला महाप्रळय हो सरला, अभ्रासवे गेला दुर्दिनू जैसा, असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन करताना ते काय म्हणतात की पावसाळ्यात आभाळ भरून येतं, आभाळ भरून येतं, ढग येतात, आणि हे सगळं झाल्यावर असं अंधकारमय वातावरण सगळं निर्माण होतं. आणि नंतर काय होतं की हळूहळू ढग निघून जातात. ढग निघून गेल्यावर काही वेळेला इंद्रधनुष्य, थोडासा सूर्यप्रकाश असं पडायला लागतं, आणि नंतर हेही सगळं जातं आणि उत्तम रीतीने असं निरभ्र आकाश असल्यामुळे सगळीकडे पूर्णपणे प्रकाश पसरतो. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हाच दृष्टांत जो त्यांनी शब्दाच्या वेळेला लावला होता तोच आता इथेही आपल्याला लागू पडतो. तो असा आहे की हे आभाळ भरून येतोय, अंधकार पडायला लागतोय, म्हणजे अज्ञान म्हणजे अंधत्व असं ते म्हटलं, ते यासाठी म्हटलं. इथे जे शब्द आहेत ते आभाळ आणि आकाश, कारण सगळे ढग भरून येतात तेव्हा आपण म्हणतो आभाळ आलं, आणि नंतर जेव्हा निरभ्र होतं तेव्हा आम्ही म्हणतो आकाश निरभ्र झालं. आता हे जे दोन शब्द आहेत त्यातला आभाळ जो शब्द आहे तो अज्ञानासाठी वापरलेला आहे, आणि आकाश जे आहे त्यातला मधला जो संधिकाल आहे तो म्हणजे मी मगाशी म्हटलं तेव्हा काही पांढरे ढग, अजून काळे ढग सगळे गेले, पण पांढरे ढग थोडेसे आहेत, इंद्रधनुष्य पडलेलं आहे, कुठेतरी थोडासा लालिमाही दिसायला लागलेला आहे. हे जे सगळं आहे हे ज्ञान आहे. पण निरभ्र असं जे झालेलं आहे, स्वच्छ निरभ्र शुद्ध निळं आकाश जे आहे ते मात्र ज्ञप्ती मात्र आहे. त्यामुळे आभाळ हे अज्ञान आहे, असं मधलं जे संधी आहे तो म्हणजे ज्ञान आहे, आणि त्याच्या नंतरचे जे स्वच्छ निरभ्र आहे ते मात्र ज्ञप्ती मात्र आहे. अज्ञानासह, अज्ञान या शब्दासह खरं म्हणजे दोन्हीही निघून गेलं, म्हणजे अज्ञानही गेलं ज्ञानही गेलं की मग उरतं ते मूळ चैतन्य परमशिव ज्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने ते आपल्याला खंडन आणि मंडन करून सांगतात. त्यावेळेला ते असं म्हणतात, येरवी तरी अज्ञाना ते ज्ञानची नसे क्षोभना, तै तरी काना खालीच पडे, ते तरी काना खालीच पडे. आता इथे अज्ञान जाऊन ज्ञान झालं असं आम्ही नेहमी म्हणतो. मला कॉम्प्युटरचं अगदी अज्ञान होतं, मला काही त्यातलं कळत नव्हतं, आता नाही, आता मला हळूहळू थोडंसं वापरायला यायला लागला असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही काय म्हणतो, अज्ञान जाऊन ज्ञान झालं. त्यामुळे अज्ञान खंडन हे आम्हाला पटतं, ते यासाठी पटतं. पण इथे आपण जे म्हणतोय की अज्ञानाचा क्षोभ झाला, ज्ञानाचा उदय आला. आता इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे ते एरवी तरी अज्ञाना ते ज्ञानाची नसे क्षोभना, ते तरी काना खालीच पडे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानाचा उदय झाला, जागृतता आली, पण हे अज्ञान सापेक्ष ज्ञान हे सुद्धा अज्ञानच आहे असं त्यांनी इथे मांडलेलं आहे. कारण हे जे ज्ञान झालेलं आहे, जसं मी मगाशी उदाहरण दिलं की कम्प्युटरचं ज्ञान झालं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते मला झालेलं असतं, पण त्याच्या आधी हे ज्ञान पारंपरिकरित्या वापरलं जात आहे, अजूनही ते वापरलं जात आहे, बरेच लोक वापरत आहेत, आमच्या आधीही वापरत आहेत. त्यामुळे इथे हे जे आहे ते माझं अज्ञान गेलंय आणि मला ज्ञान झालंय, म्हणजे हे ज्ञान जे मला झालेलं आहे ते अज्ञान सापेक्ष झालेलं ज्ञान आहे, म्हणजेच
अज्ञानाचा टेकू घेऊन त्यावर उभं राहिलेलं असं हे ज्ञान आहे. खरं तर वेगवेगळी वाटली ना तरी ही जुळी भावंडच आहेत. हे जे आपण म्हणतोय ते अज्ञान सापेक्ष ज्ञानाबद्दल बोलतोय. त्यामुळे अज्ञान आणि अज्ञान सापेक्ष ज्ञान हे जे दोन्ही आहेत ही खरं म्हणजे भावंडच आहेत. कारण मला ज्ञान झालं, माझं अज्ञान गेलं, या दोन्हीमध्ये त्रिपुटी आहे ना हो. म्हणजे सापेक्ष ज्ञान जे आहे ते बाहेरून आत येणारं आहे, ते ब्रह्मज्ञान नाही किंवा ते आत्मज्ञान नाही. त्यामुळे आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये मात्र असं आहे, काही सांडावे न लगे काही मांडावे न लगे अशा पद्धतीने आहे. त्यामुळे ते आपलं आपणच घ्यायचं असतं, अनुभवायचं असतं. पण इथे जे म्हटलेलं आहे ते अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. इतकंच नव्हे तर ते असं म्हणतायत की अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा अज्ञानच आहे. आता ते अज्ञान का आहे तर तिथे सुद्धा त्रिपुटी आहे. मला ज्ञान झालं, मला अज्ञान होतं, ही जी अज्ञान ज्ञान ही दोन्ही भावंड जी आहेत त्याच्यामध्ये इथे त्रिपुटी आहेच. तसंच तत्वमसी, अरे तो तू आहेस, इथे सुद्धा त्रिपुटीच आहे. तो तू आहेस, 3 जण आले तिथे. तसंच मला ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणून अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, याच्यामध्ये सुद्धा अज्ञान आहे, कारण इथे त्रिपुटी आहे. ज्ञान जे असतं ते 3 प्रकारचं असतं. एक सत्यम ज्ञानम, सत्य म्हणजे बरोबर खरं आहे, अत्यंत सत्य आहे असं ते ज्ञान. जर उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्यक्षात सर्प दिसतोय, वारुळ दिसतोय, सगळं दिसतंय आम्हाला, हे सत्य आहे. अज्ञान सापेक्ष ज्ञान हे सर्प आणि रज्जूप्रमाणे असतं. म्हणजे खरा सर्प आहे का नाही, पण भ्रमात्मक आम्हाला दिसतोय ना, म्हणून ते अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. तिसरं जे आहे ते शब्द मात्र ज्ञान आहे. खरं तर ते नाहीच आहे, पण बागुलबुवासारखं आहे. आणि आणखीन एक जर उदाहरण द्यायचं झालं त्याच्यासाठी, म्हणजे ज्ञान अर्थात हे सगळं ज्ञान अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं आत्ता जे बोलतेय ते, कारण ते आत्मज्ञान नव्हे. ज्ञान ह्या पातळीवर होऊ शकतं की माझा मुलगा आहे, म्हणजे हे दुसरं उदाहरण देते. जसं ज्ञान म्हटल्यानंतर वारुळ आणि सर्प हे दिसतायत आम्हाला, खरं आहे, त्याच्यात काही खोटं नाहीये, ते सत्य ज्ञान असं म्हणूया. अज्ञान सापेक्ष म्हणजे सर्प आणि रज्जू सांगितलं. आणि शब्द मात्र म्हणजे खरं तिथे काहीच नाही आहे, पण बागुलबुवासारखं आम्ही त्याला उभं केलं आहे, जसं मृगजळ केलेलं आहे. त्या मृगजळापेक्षा बागुलबुवा जो नाहीच आहे पण त्याला आम्ही आहे असं म्हटलेलं आहे. आता दुसरं उदाहरण जर घ्यायचं झालं तर माझा मुलगा आहे, हे ज्ञान या बाबतीत जर बघायचं झालं सत्य आहे. माझा मुलगा आहे, मी त्याला 9 महिने पोटात बाळगलेलं आहे, हे सगळं आधीपासूनचं जे आहे तो नक्की 100% माझा आहे. DNA बघितले तरी सुद्धा तो माझाच आहे. या पद्धतीने हे ज्ञान आहे. अज्ञान सापेक्ष ज्ञान आणखीन एक दुसरं कुठलं आहे तर मी दत्तक मुलगा घेतला. मी दत्तक मुलाला घेतलं, तो अगदी माझ्याशी माझ्या मुलाप्रमाणे वागतोय, मी त्याला मुलगा मानतेय, तो मुलासारखा आहे, पण तो खरा नाही ना. त्यामुळे हे अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. पहिलं माझाच मुलगा 9 महिने बाळगलाय पोटामध्ये, ते खरं ज्ञान, सत्य ज्ञान. दुसरं जे आहे ते अज्ञान सापेक्ष ज्ञान, मुलासारखा आहे, सासूबाई ह्या आईसारख्याच आहेत, पटेल बघा, पण आईसारख्याच आहेत म्हणजे आई आहेत का? नाही, आई आहे हे सत्य ज्ञान, कारण ती माझी आई आहे, माझ्या आत केव्हापासून तरी तिचा माझा संबंध तिच्या पोटात मी असल्यापासूनच आहे, हे ज्ञान आहे. पण अज्ञान सापेक्ष ज्ञान म्हटल्यानंतर जसं मी म्हणते की दत्तक मुलगा घेतलाय, मुलासारखं मी मानते, तोही मला आईसारखं मानतो, पण हे सगळं मानणं आहे, त्यामुळे ते खरं नाही, ते अज्ञान सापेक्ष आहे. जसं सासूबाई ह्या आईसारख्या आहेत, खरोखरीच आमचे इतके संबंध चांगले आहेत की त्या मला आईसारख्याच आहेत, पण आईसारख्याच असणं वेगळं आणि आईच असणं वेगळं, तशा पद्धतीने.
आणि शब्द मात्र ज्ञान. खरं म्हणजे ते काही खरं नव्हे, अनुभूती वगैरे तर दूरच राहिली. हे शब्द मात्र ज्ञान हे बागुलबुवासारखं असतं. म्हणजे दत्तक आहे, दत्तक घेतलेला आहे, तो घरात वावरतोय, आम्ही एकमेकांशी बोलतोय. पण खरं सांगायचं तर तसं काही प्रेम बिम काही नाही. पैसा मिळणार आहे म्हणून तो दत्तक आलेला आहे आणि त्या पैशाच्या पोटी तो माझी सेवा करतोय. याच्या पलीकडे प्रेम भावना वगैरे काही नाही. म्हणजे हा खरं म्हणजे नाहीच आहे पण करतोय. तसं बागुलबुवा खरं म्हणजे नाहीच आहे पण त्याची आम्ही भीती दाखवतोय ना. तर त्या पद्धतीने हे ज्ञान, असं ज्ञान, अज्ञान सापेक्ष ज्ञान आणि शब्द मात्र ज्ञान, असे तीन ह्या गोष्टी असतात. तर त्यामुळे इथे ते त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, क्षोभना म्हटलेलं आहे. ते ज्ञानाची नसे क्षोभना, तरी काना खालीच पडे. क्षोभना म्हणजे काय? तर खरा त्याचा अर्थ असा आहे, मंगलमय सृजनशीलते करता कारणीभूत असलेला अतिसूक्ष्म अतिसावधान संवेदनाक्षम असा क्षोभ. हे फार असं जड वाक्य असल्यासारखं आपल्याला वाटतं, पण आपण उदाहरण जर घेतलं तर विश्व ज्या वेळेला व्यक्त दशेत आणण्याकरता, ते निर्माण करण्याच्या वेळेला त्या परब्रह्माच्या मनामध्ये असं आलं, एकोहम. एकोहम ही क्षोभना त्याच्या मनामध्ये, एकत्वाचा क्षोभ झाला. त्याला ते नको वाटायला लागलं, त्याचा क्षोभ झाला, स्फोट व्हायला लागला. आणि मग त्याला काय वाटलं? एकाकी न रमते. आणि ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली की नाही, आता एकट्याला नाही, मला दुसरं कोणतरी पाहिजे. हे जे त्याच्या मनामध्ये निर्माण झालं, ते जे स्पंदन निर्माण झालं, ती क्षोभना निर्माण झाली, ती भावनेचा तो स्फोट होऊन गेला. ह्याला प्रेरक क्षोभ असं नासदीय सूक्तामध्ये म्हटलेलं आहे, प्रेरक क्षोभ. आता ही क्षोभना जी आहे ना, म्हणजे म्हणून मुद्दामून आधी पहिल्यांदा सांगितले की मंगलमय सृजनशीलतेला कारणीभूत झालेला असा हा क्षोभ असतो, मंगलमय. ही क्षोभना नित्य नूतन असते, नित्य नूतन. मानवी जीवनात सुद्धा स्पंदन निर्माण होत असतात आपल्या मनामध्ये. जीवात होणारी जी क्षोभना आहे ती जर ज्ञानाची असेल की मला आता ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे, मला सद्गुरू मिळालेच पाहिजेत, मला आता ह्या सगळ्या गोष्टींची तीव्रतेने इच्छा झालेली, ही क्षोभना जर त्याच्या मनामध्ये, जीवाच्या मनामध्ये निर्माण झाली तर तो शिवाकडे जाऊ शकतो. तो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या पद्धतीने होऊ शकतो. कारण ही क्षोभना, हा स्फोट, हा संबंध शिवाकडे नेणारा आहे, ती प्रेरक आहे. पण जर माझ्या आतमध्ये ही एखादी क्षोभना अशी निर्माण झाली की पंचविषय जे आपले आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या बाह्य गोष्टीतल्या पंचरसांमध्ये जर माझी क्षोभना निर्माण झाली, त्याच्याबद्दल तीव्रतेने इच्छा झाली, स्फोट झाला, तर ती वासनाजन्य असते. आणि वासनाजन्य असल्यामुळे, विषयांमुळे निर्माण झालेली माझ्या मनात वासना, कामना, इच्छा, अहमपणा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो क्षोभ होतो तो घातक असतो, तो अज्ञान सापेक्ष असा असतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, तरी काना खालीच दडे. ती मनाशी निगडीत, कानाच्या खाली हृदयात मन असतं असं म्हटलं जातं. इथे बुद्धी असते, मग इथे मन असतं, म्हणून ती कानाच्या खाली दडे. ती मनाशी निगडीत राहते, ती सद विवेक बुद्धीशी निगडीत नसते. त्यामुळे ही एक प्रकारची अहमबुद्धीच निर्माण होते, अहंकार निर्माण होतो, देहबुद्धी निर्माण होते, असं काहीही म्हणा. पण ही सद्बुद्धी नाही, व्यवसायात्मिका बुद्धी नाही. त्यामुळे ही जी आहे ही कानाखाली दडून राहणारी अशी ही क्षोभना आहे. तेव्हा जी क्षोभना मंगलकारी असते ती क्षोभना मात्र पूर्णपणे नूतन विकसित होणारी अशी असते.
आणि ती क्षोभना जास्त महत्वाची असते, नित्य नूतन असणारी. इथे त्यांनी असं सांगितलंय, अडसणी अंधारी खद्योत दीप्ती सरी, तैसे लटिकेवरी अनादी होय. दुसरी ओवी आहे या प्रकरणातली, अज्ञान खंडन या प्रकरणातली. सूर्य असताना प्रकाश असतो, अंधार नसतो. नेहमीचं सूर्याचं उदाहरण आहे. हीच उदाहरणं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेत, हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळे सूर्य असताना प्रकाश असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पटतात, कारण आम्ही त्या सृष्टीमध्ये पाहत असतो. मग सूर्य असताना प्रकाश असतो, अंधार नसतो. याचा अर्थ सूर्य नसताना अंधार होता. अंधाराला अस्तित्व आहे का? नाही. कारण अंधार म्हणजे काय आहे? अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव आहे. अंध, ज्याला दृष्टी नाही तो, दृष्टीचा अभाव असलेला तो अंध असं आपण म्हणतो. म्हणजे अंधाराला अस्तित्व आहे का? नाही. कारण अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव आणि अभावाला अस्तित्व नाही. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान आहे. मग अज्ञानाला अस्तित्व आहे का? नाही. कारण जर अभाव आहे म्हणजे ते नाहीच आहे. अविद्येला भाव आहे का? नाही. अविद्या, विद्येचा भाव नाही. तसंच ज्ञानाचा अभाव असणं म्हणजे जर अज्ञान आहे तर त्या अज्ञानाला अस्तित्व नाही. मग ज्याला अस्तित्वच नाहीये त्याचा नाश झाला असं कशासाठी म्हणायचं? बागुलबुवा नाहीच आहे, त्याला मी मारलं असं कशासाठी म्हणायचं? आम्ही ते लहान मुलांसाठी म्हणतो. पण इथे जर विचार केला, या ज्ञानाच्या पातळीवर विचार केला तर हे बागुलबुवा सारखंच झालं. आता मला ज्ञान झालं म्हणजे आता हे ज्ञान खरं आहे. पण मला ज्ञान झाल्यावर जे अस्तित्वात आलं असं काहीच नाहीये. मला नव्हतं तेव्हाही ते ज्ञान होतं आणि मला आहे तेव्हाही ते ज्ञान आहे. पण अज्ञानाचं तसं नाहीये. ते नव्हतंच. ते नव्हतं म्हणजे त्याला अस्तित्वच नाहीये. त्यामुळे मला अज्ञान होतं. मी जेव्हा म्हणते की मला कम्प्युटरचं अज्ञान होतं, मला कम्प्युटरचं अज्ञान होतं म्हणजे मला हे कळलंय ना, पण की मला त्यातलं काही माहिती नव्हतं, मला त्यातलं काही समजत नव्हतं. मग हे मला कसं कळलं? तर हे मला माझं जे ज्ञान आहे त्यामुळेच कळलं की हे मला कळलं नाही, हे कळणं सुद्धा ज्ञानच आहे ना. म्हणजे इथे ज्ञान जे आहे ते असतचे असे याप्रमाणे आहे आणि अज्ञान जे आहे ते नाहीच नाही याप्रमाणे आहे. आता उलट आम्ही जर आमच्या या ज्ञानाच्या आधाराने अज्ञान आहे हे सिद्ध करायला गेलो तर आम्ही ते कशाच्या जोरावर सिद्ध करणार? आमच्या ज्ञानाच्या जोरावर करणार. कारण मला ज्ञान झालं, माझं अज्ञान नष्ट झालं. मुळात हे अज्ञान अज्ञान सापेक्ष झालेलं ज्ञान आहे. जसं काजवा, इथे त्यांनी उदाहरण जे दिलेलं आहे, खद्योत दीप्ती सरी. मला अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये खद्योत हा दृष्टांत दिलेला आहे त्यांनी. खद्योत म्हणजे काजवा. जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत तो काजवा स्पष्टपणे दिसतोय. प्रकाश आला की त्याचं अस्तित्व तेवढं उठून दिसत नाही. तसं ज्ञान झालं की अज्ञान टिकत नाही असं आम्ही म्हणतो. ज्ञानाला आम्ही अनादी अनंत म्हणतो. ते अज्ञान सापेक्ष आहे असं म्हटलं तर अज्ञान सुद्धा अनादी अनंत होईल. जैसा स्वप्ना स्वप्नी महिना असं त्यांनी तिसऱ्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. तमी मानूचा असे तमा, ते तेवढंच टिकणार आहे. केवढं टिकणार आहे की स्वप्नामध्ये स्वप्नाचा महिमा असतो. जोपर्यंत मी झोपलेली आहे, मला स्वप्न पडतंय, तोपर्यंत ते स्वप्न मला खरं वाटतं. त्या स्वप्नाचा महिमा तिथपर्यंतच असतो. जसं प्रकाश आहे, अंधार आहे तोपर्यंतच काजव्याचं टिकणं असतं
टिकणं असतं म्हणजे आम्हाला दृश्य स्वरूपात तो स्पष्टपणे दिसतो. तसंच इथे स्वप्न संपलं म्हणजे आपलं जागृती आली की आपोआपच ते स्वप्न संपतं. म्हणजे ज्ञान होईपर्यंतच अज्ञान असतं. याच्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. आणखीनही काही दृष्टांत दिलेले आहेत. ते दृष्टांतावरती त्यांचा खूप भर आहे आणि त्यामुळे 295 ओव्यांचा असं अज्ञान खंडन आहे. त्यामुळे त्यातल्या काहीच ओव्या आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, कोऱ्हेरीचे असी वारू, कोऱ्हेरीचे असी वारू, नये ती धारकी धरू, नये लेणा शृंगारू वोडंबरीचा. कोऱ्हेरीचे असी वारू, कोऱ्हेरी म्हणजे कुंभार. आता कुंभाराने तयार केलेले जे काही मातीचे घोडे बिडे सगळे सैनिक बिनिक नाही का तयार करतात, ते दिवाळीमध्ये मांडायला, किल्ल्यावरती मांडायला तयार करतात. तर हे कुंभाराने तयार केलेले सगळे मातीचे घोडे, सैनिक, काय आणखीन शस्त्रधारी, अस्त्रधारी असे सगळेजण त्यांनी तयार केलेले आहेत. पण ते युद्धात लढायला उपयोगी पडतात का? धारकी, नयेती धारकी धरू. धारकी म्हणजे मैदान, रणांगणावर. तर हे रणांगणावर काही उपयोगी पडतात का? नाही पडत. आणि दुसरा जो दृष्टांत दिलाय, नये लेणा शृंगारू, दुसरा दृष्टांत आहे ते म्हणजे गारुडी. गारुडी जो असतो तो असे पैसे निर्माण करतो, दागिने निर्माण करतो. पण म्हणून ते दागिने घालून मी शृंगार करून बाहेर काढायला जाईन असं म्हटलं तर शक्य आहे का? कारण ते दागिनेही खरे नसतात, ते काही वापरण्यासारखे नसतात. ते त्यांनी फक्त वोडंबरीच्या जादूनी, जादूगारांनी तयार केलेले असतात. ते खरे असतातच असं नाही. ते शृंगारासाठी उपयोगी पडत नाहीत. तो केवळ भ्रम असतो. तसं ज्ञान या शब्दानी जे जे ओळखलं जातं ते म्हणजे अज्ञान सापेक्ष ज्ञान असं. तर जे जे ओळखलं जातं ज्ञान या शब्दानी ते एक प्रकारचं अज्ञानच असतं. ही खरं म्हणजे जुळी भावंड आहेत, एकाला झाकावून दुसऱ्याला काढावं. तर तशाप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही म्हणजे अज्ञान नाहीच आहे आणि अज्ञान सापेक्ष ज्ञान हेही खरं म्हणजे त्याचा जुळा भाऊच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आधी त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या, ज्ञान, अज्ञान सापेक्ष ज्ञान आणि शब्दमात्र ज्ञान. आत्मज्ञान हे याला सापेक्षता मुळात नाहीच आहे. त्यामुळे ते सापेक्ष नाही आहे. आत्मज्ञान शिवस्वरूप जे तत्व आहे त्याला नाहीच आहे. इथे आत्मज्ञान म्हटलेलं नाही, अज्ञान सापेक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. हे दुसरं अज्ञानच आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे हा सगळा ज्ञानाचा खेळच आहे, स्वरूप ज्ञान नक्कीच नाही. हे सगळं अज्ञानाच्या टेकूवर उभं असलेल्या ज्ञानासंबंधी म्हणतात. आता इथे लोक काय करतात, लोक ज्ञानदेवांना असं म्हणतात, माऊलींना असं म्हणतात, तुम्ही काही म्हणा हो, पण आम्हाला अज्ञानाचा अनुभव आहे ना, येतोय आम्हाला तो अज्ञानाचा अनुभव, तुम्ही नाही कसं त्याला म्हणता? त्यावर ज्ञानदेव असं म्हणतात, तुम्ही नीट विचारपूर्वक विचारच करत नाही. अहो, दिसणारी प्रत्येक गोष्ट काही खरी असते का? शिंपला दिसला त्याच्यावरती रजत आपल्याला दिसतं, चांदीचा भास होतो म्हणून तिथे जाऊन उचललं तर ती चांदी असते का? नसते ना. मग प्रत्येक दिसणारी गोष्ट ही खरी असते का? नसते. त्याचं ते त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, आणि ज्ञान हे जै म्हणजे अज्ञानची मा दुजे, हे एक लपवूनी दाविजे एक नव्हे. एकाला लपवा दुसऱ्याला काढा, दोन्ही एकच आहे. एकाला लपवा दुसऱ्याला बाहेर काढा, दोन्ही सारखेच आहेत. का सारखे आहेत? तर ज्ञान आणि अज्ञान सापेक्ष ज्ञान हे दोघेही सारखेच आहेत, कारण त्यांची कृती आणि फलश्रुती एकच आहे. कारण अज्ञान जसं म्हणतो की हे अनादि अनंत आहे,
ज्ञानी म्हणतो नाही नाही, ज्ञान हे अनादि अनंत आहे असं म्हणतात. तसं अज्ञानी पण म्हणतो की जर ज्ञान आहे तर अज्ञान आहे, कारण अज्ञान गेल्याशिवाय ज्ञान होत नाही. म्हणजे अज्ञान सुद्धा अनादि अनंतच असलं पाहिजे असं तो म्हणतो. जी गोष्ट ज्ञानाची तीच गोष्ट अज्ञानाची आहे. आणि बरं, दुसरं आणखीन आपण काय म्हणतो की अज्ञान गेलं, अज्ञान जाऊन ज्ञान जन्म घेतं. अज्ञान गेलं आणि ज्ञान, हे आमचे नेहमीचे व्यवहारातले दृष्टांत त्यांनी दिलेत. आम्ही असं म्हणत असतो की माझं अज्ञान गेलं आणि आता मला ज्ञान झालं. म्हणजे ज्ञानाचा जन्म झाला, आता जे जे उपजे ते नाश आहे. म्हणजे ते जे ज्ञान झालंय तेही कधी ना कधीतरी मावळणारच आहे, कारण ते अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. तर त्यामुळे तेही जाणार आहे. पहिलं ज्ञान जुनं होणार आहे, आत्मज्ञान नव्हे. ते पहिलं ज्ञान जे आहे ते जुनं होणार आहे आणि नवीन ज्ञान तिथे येणार आहे. हे आपल्याला व्यवहारात सुद्धा लक्षात येतं. पूर्वी असणारे मोबाईल ते जाऊन ते ज्ञान, त्यावेळेला ते नवीनच होतं ना, की आता मला मोबाईल चालवायला यायला लागला किंवा मला त्याच्यावर आता बोलता यायला लागलं. पूर्वी वाटायचं नको रे बाबा, हे कुठे काय कसं बोलायचं. पण ते जाऊन आम्हाला मोबाईल चालवता यायला लागला, बोलता यायला लागला, त्याच्यावरती मेसेज टाकता यायला लागले, त्याच्यावरती फेसबुकवरती करता यायला लागलं. पण त्यावेळेचे मोबाईल की ज्याच्यावरती काहीही दिसत नव्हतं, फक्त ऐकू येत होतं किंवा आपण बोलू शकत होतो. आता त्याच मोबाईलचं ते तंत्र, ते ज्ञान जुनं झालं, जे अज्ञान सापेक्ष होतं. आता त्याच्या पुढचं व्हर्शन आलं. हे प्रत्येक बाबतीत होत आहे. म्हणजे पहिलं ज्ञान जुनं होऊन ते नवीन मिळतं, म्हणजे पहिलं ज्ञान मरतं. म्हणजे हे जे अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे ते जर अज्ञान गेल्यानंतर निर्माण होत आहे, आणि जे जे निर्माण होतं ते ते नाश पावतं. जे जे उपजे ते ते नाशे, हा त्यांचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तसंच हे ज्ञान सुद्धा नष्ट होणार आहे. माऊली इथे त्याला आत्मज्ञान म्हणत नाही. आता ह्याच्याबद्दल दृष्टांत देताना ते असं म्हणतात की चांदणं अगदी छान पडलेलं आहे. अहो किती छान पडलंय चांदणं पौर्णिमेचं, मग मला जरा उचलून द्या ना. पडलंय म्हणताय ना, मग उचलून द्यायला काय हरकत आहे. किंवा मृगजळ वाहत आहे, पाणी प्यायला द्या ना. जळ आहे म्हणताय ना, जर जल आहे तर ते प्यायला द्यायला आलंच पाहिजे. पण ते सगळं भ्रमात्मक आहे, हे सर्परज्जुवत आहे. मग अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. म्हणजे कसं, कारण मला पहिल्यांदा अज्ञान होतं असं तुम्ही म्हणताय ना, देहबुद्धीचं पांघरून घातलेलं होतं वगैरे वगैरे आपण वाचतो. आता मला ज्ञान झालं की मीच ब्रह्म आहे. म्हणजे मला आधी जे अज्ञान होतं ते जाऊन मला ज्ञान झालं. म्हणजे अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान झालं, मीच ब्रह्म आहे मला कळायला लागलं. जसं मगाशी सांगितलं की त्रिपुटी आहे त्याच्यात सुद्धा, आणि त्रिपुटी आहे म्हटल्यानंतर ते सर्व मायेमध्ये किंवा प्रकृतीमध्ये येणार आहे. तसंच हे अज्ञान सापेक्ष ज्ञान जे आहे, अहम ब्रह्मास्मी, हे सुद्धा अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. म्हणजे ते सुद्धा खरं ज्ञान नव्हे. का नव्हे? इथेही त्रिपुटी आहे. मला झालं आणि मला झालं हे झालं, पण मीची सूक्ष्म भावनाही तिथे आहे ना. अहम अस्मी ही सूक्ष्म भावना आहे. जिथे ही भावना आहे, ठीक आहे की आधीची भावना गेली आहे की मी देह, म्हणजे अज्ञानाची भावना गेलेली आहे. त्या अज्ञान हा अभाव आहे, त्यामुळे ती खरं भावना निर्माण व्हायचं काही कारणच नव्हतं. पण ती तुम्हाला झाली होती, ती गेली. आता ही भावना निर्माण झाली की अहम ब्रह्मास्मी म्हणून. पण हा सुद्धा भ्रमच आहे, कारण इथे मला वाटतंय की मी ब्रह्म आहे, अहम अस्मी. पण वाटणं हा प्रपंच असतो आणि असणं हा परमार्थ असतो. अज्ञान सापेक्ष ज्ञानाचं सुद्धा खंडनच करावं लागतं. मी ब्रह्म आहे या भावनेतनं सुद्धा बाहेर जावं लागतं, त्याचं सुद्धा खंडन करावं लागतं. तेव्हा फक्त ब्रह्म उरतं, ते म्हणजे परमशिवतत्व. ते म्हणजेच माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ज्ञप्ती मात्र असं आहे.
हे जे ज्ञप्ती मात्र आहे, जो स्वाद आहे, जिची अनुभूती घ्यायची आहे, तेच एकम एव असं आहे. पण एकम एव सुद्धा त्याला म्हणता येत नाही, असं माऊलींनी मागच्या वेळेस सांगितलं होतं. इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, तरी शास्त्रमत ऐसे जई आत्माचं अज्ञान असे आणि तेणे तो गिवसे आश्रो जरी. आता जीव अज्ञानी आहे. बघा, ही शास्त्रमतं आम्ही ऐकलेली आहेत, मानलेली आहेत. अद्वैत तत्वज्ञानामध्ये ती वारंवार सांगितली पण जातात. इथे सुद्धा माऊलींनी त्याचंच उदाहरण दिलं आहे, कारण भाष्यकारा ते वाट पुसतू, त्यामुळे शंकराचार्यांची जी काही मतं आहेत तीही इथे मांडलेली आहेत. पण त्यांच्या मांडण्याची दृष्टी वेगळी आहे, ती चिद्विलासाची आहे. याच्याबद्दलचा उहापोह आपण पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात जे परिचय करून दिला होता त्याच्यामध्ये केलेला आहे. तर जीव अज्ञानी आहे. तो पंचकोश, देहबुद्धी, अहमभाव यांनी झाकला गेलेला आहे. तरी शास्त्रमत ऐसे. ही शास्त्राची मतं आहेत. आम्ही वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत. असंही ऐकलेलं आहे की त्याला सत्संगती मिळाली आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं, तो मुक्त झाला. आता मुक्त होण्यापूर्वी त्याला अज्ञान तो मुक्त होण्यापूर्वी तो बद्ध होता, त्याला ज्ञान होण्यापूर्वी तो अज्ञान होता. देहबुद्धीच्या कुसंगतीमुळे तो बिघडला होता आणि संत सज्जनांच्या संगतीमुळे तो सुधारला. ज्ञानी आत्मा आणि अज्ञानी आत्मा अशा पद्धतीने कठ उपनिषदात सुद्धा खालच्या फांदीवरचा एक पक्षी आणि वरच्या फांदीवरचा एक पक्षी असे दोन पक्षी दाखवलेले आहेत. जिथे खालच्या फांदीवरचा पक्षी जो आहे तो वेगवेगळी फळांचा स्वाद घेतोय, काही आंबट तुरट वगैरे, आणि वरचा जो पक्षी आहे तो फक्त आणि फक्त साक्षी रूपाने बघतोय. म्हणजे खालचा जो आहे तो देहबुद्धीने बांधलेला आहे, अज्ञानी आहे, त्याच्यावरती पंचकोशाचं आवरण आहे. आणि वरचा जो आहे पक्षी तो ज्ञानी आहे, तो साक्षी रूपाने पाहणारा आहे, तो शिवस्वरूप आहे, तो परमात्मा आहे. आता मुळातच म्हणजे माऊली असं सांगतायत, मुळातच जो जीव शुद्ध आहे, जो शुद्ध आहे, शिव आहे, त्याला अज्ञानाने कसं बरं झाकून टाकता येईल? झाकणारी वस्तू त्याला कसं बरं झाकून टाकता येईल ह्याच्यावरती नीट विचार करून बघा की झाकणारी वस्तू जी आहे ती ज्याला झाकायचंय त्याच्यापेक्षा मोठी असायला हवी का नको? मला पांघरुणामध्ये गुरफटून बंद होऊन जायचंय त्याच्या खाली, तर मला माझ्या उंचीपेक्षा, रुंदीपेक्षा पांघरुण मोठं असणं आवश्यक आहे. तर ते पायापासून डोक्यापर्यंत माझ्या जाऊन मी झाकली जाईन, नाही का? म्हणजे झाकणारी वस्तू ज्याला झाकते त्याच्यापेक्षा ती मोठी असावी लागते. अज्ञान हे ज्ञानापेक्षा मोठं असेल तरच ते ज्ञानाला झाकू शकेल. मग हे चुकीचं नाही का की अज्ञानाने झाकला गेलो त्यामुळे मला ज्ञान झालं नाही? हे असे युक्तिवाद त्यांनी मांडलेले आहेत याच्यामध्ये. त्यात पहिला मुद्दा त्यांनी असं सांगितलं, ज्ञान अज्ञान यांची कृती आणि फलश्रुती एकच आहे, ते आपण बघितलं. अज्ञान नाहीच आणि ते अज्ञान जे आहे ते ज्ञानाला झाकूच शकत नाही, कारण ते ज्ञानापेक्षा मोठं नाही. हा दुसरा मुद्दा त्यांनी इथे मांडलाय, हा युक्तिवाद त्यांनी इथे मांडलाय. आता ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहूच शकत नाहीत, हा पुढचा तिसरा मुद्दा मांडलेला आहे. अज्ञान म्हणजे काय? अभाव. आणि जीव ज्ञ मात्र असतो, अज्ञानाची त्याला अनुभूती नसते. मृगजळ पाहिले वगैरे सगळे दृष्टांत त्यांनी दिले. मला याचं ज्ञान नाही असं आपण म्हणतो, हे सुद्धा ज्ञानच असतं, हेही त्यांनी सांगितलंय. हे जे कळतं ते सुद्धा ज्ञानामुळेच कळतं. तर त्यामुळे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की ही झाकणारी जी वस्तू आहे, म्हणजे आपण जे म्हटलं की हे ज्ञानाला त्यांनी अज्ञानाने झाकून टाकलं, तर ते शक्य नाही, हे चुकीचं आहे. हे दाखवण्यासाठी सुद्धा त्यांनी दृष्टांत दिलेले. आणि हे जेव्हा आम्ही विचार करत जातो त्यावेळेला हेही आम्हाला पटतं, हा चिद्विलासही आम्हाला पटतो.
ह्या 16व्या ओवीमध्ये त्यांनी दृष्टांत दिलेला आहे की आभाळ भानुग्रासे. तै आभाळ कोण प्रकाशे. इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आभाळ भानुग्रासे. भानू म्हणजे सूर्य. आता या सूर्याला ढगाने अगदी झाकून टाकलं. आपण म्हणतो की नाही, सूर्याला ढगाने, सूर्य दिसत नाहीये कारण तर ढगाने झाकून टाकलेला आहे. आता मग सूर्यापेक्षा ढग मोठे असतात का? नाही, शक्यच नाही. त्याप्रमाणे अज्ञान त्या ज्ञानाला झाकू शकेल असं म्हणणं चुकीचं आहे, कारण अज्ञान हे ज्ञानापेक्षा मोठं असूच शकत नाही. आम्ही असं म्हणतो की पुन्हा ढग जे असतात ते प्रकाशामुळे आम्हाला दिसतात. सूर्य नाहीसा होतो. आता ह्या सूर्याच्या प्रकाशाच्या आत ढग आले म्हणजे ते जसे ढगापेक्षा सूर्यापेक्षा मोठे होऊ शकत नाहीत, किंवा सूर्य नाहीसा झाला असं होतं का अंधार पडला म्हणून? नाही, ते ढग गेले की पुन्हा प्रकाश पडतोच आहे. जसं ग्रहणामध्ये सुद्धा त्या ह्याच्यावरती, त्या सूर्यावरती कुठेतरी पडदा येतो राहू केतूंचा वगैरे, त्यांची सावली त्याच्यावरती पडते, त्यामुळे आम्हाला तो सूर्य दिसत नाही. म्हणजे काय, ती जी सावली पडते त्याच्यामुळे सूर्य त्यांच्यापेक्षा लहान होतो का? नाही होत. डोळ्यावरती आमच्या ज्यावेळी मोतीबिंदू होतो त्यावेळी डोळ्यावरती पडळ किंवा पडदा येतो आणि म्हणून आम्हाला दिसत नाही. पण म्हणून आम्ही अंध झालोय का? नाही. ते पडदा दूर केला की आपोआपच आम्हाला दृष्टी येते, दिसायला लागतं. म्हणजे जसं इथे त्यांनी सांगितलंय तो आंधळा होत नाही, त्याला दृष्टी असतेच, तसं ज्ञान हे असतंच. ते असतची असे, असंच आहे, ते ज्ञान असतंच. आणि पुढे आणखीनही काही त्यांनी दृष्टांत दिलेले आहेत. ते 18व्या ओवीमध्ये असं म्हणतात, अहो मी अज्ञानी आहे, अज्ञानी आहे असं जो म्हणतो त्याला ज्ञानी म्हणायचं का अज्ञानी म्हणायचं? तो म्हणतोय की मी अज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, म्हणून त्याला ज्ञानी म्हणायचं का अज्ञानी म्हणायचं? त्याला कळतंय ना की तो अज्ञानी आहे, त्याला ह्यातलं काही ज्ञान नाही, म्हणजे तो ज्ञानीच आहे ना. अशा पद्धतीने त्याने दृष्टांत दिलेले आहेत. अज्ञानतम मिळणी, आत्मा प्रकाशाची खाणी. आता दोन्ही मिळणी एकी कैसी. आता हा जो तिसरा दृष्टांत त्याने सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे की ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहू शकत नाही. त्याच्यासाठी यांनी म्हटलेलं आहे अज्ञानतम मिळणी, आत्मा प्रकाशाची खाणी. आता दोही मिळणी एकी कैसी. अज्ञान हे अंधार रूप, कारण आपण आत्तापर्यंत म्हणत आलो ना, अज्ञान म्हणजे अंधत्व, म्हणजे अंधत्व म्हणजे अंधार, अंधार म्हणजे प्रकाश नाही. मग अज्ञान अंधार रूप आहे असं म्हणत होतात ना तुम्ही आत्तापर्यंत. आणि आत्मा जो आहे तो प्रकाशाची खाण आहे, कारण तो उगवला, सूर्यासारखा आला असं म्हटलेलं आहे ना. आता हा प्रकाश आणि अंधार एकत्र होतील का? हे कधी एकत्र राहू शकत नाहीत. ज्ञान आलं की अज्ञान जातं, पण म्हणून अज्ञान गेलं की ज्ञान येतं, पण ज्ञान जे असतं ते कायम राहतं. पुन्हा असं होत नाही की पुन्हा अज्ञान आलं आणि ज्ञान गेलं, असं होत नाही. तर त्यामुळे हे एकत्र राहूच शकत नाहीत. हे एकत्र राहू शकत नाहीत. तर ना तरी अज्ञान एक घडे, हे जयास्तव निवडे, हे अज्ञान नव्हे पुढे कोणे काळी. जे अज्ञान उत्पन्न होते, ज्या ज्ञानामुळे ते कळतं की हे अज्ञान गेलंय, ते ज्ञान कोणत्याही काळी अज्ञान रूप होत नाही. एखाद्या गोष्टीचं मला ज्ञान झालं, अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे, पण तरी ते मला झालं की नंतर असं होत नाही की नाही ते गेलं निघून, पुन्हा आपलं अज्ञान आलं. जे ज्ञान झालेलं असतं ते कायम टिकतं, हे तर आपल्याला निश्चितपणे मान्य करावं लागेल. म्हणून हे ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहूच शकत नाहीत. हे राहूच शकत नाहीत. कसे राहू शकत नाही? त्याच्यासाठी जे दृष्टांत दिलेले आहेत ते जागृती आणि स्वप्न. जोपर्यंत निद्रा आहे तोपर्यंत स्वप्न पडणार आहे. जागृती आणि स्वप्न एकत्र राहू शकतील का? तर नाही राहू शकणार, कारण स्वप्न जे आहे ते निद्राधिष्ठितच असतं, निद्रेमध्येच ते पडतं.
त्यामुळे ते निद्रा असेपर्यंतच राहतं. जागृती आल्यानंतर स्वप्न राहत नाही. शीत आणि उष्ण हे एकत्र राहू शकतील का? तर नाही राहू शकणार. कारण जे उष्ण आहे, गरम आहे, त्याला आपण थंड म्हणूच शकत नाही. आणि जे बर्फासारखं थंड आहे, अगदी दोन, एक अग्नीसारखं उष्ण आणि एक बर्फासारखं थंड, दोन्ही एकत्र होऊच शकत नाहीत. कारण शीत म्हणजे एकदम थंड आणि उष्ण म्हणजे एकदम उष्ण, हे एकत्र कसे राहतील? मृत्यू आणि जीवन. तो माणूस मेला बरं का परवाच्या दिवशी ना, पण तो नाही, जीवन जगतोय, आहे तो जिवंत आहे. अरे आत्ता तर तू म्हणाला ना की मृत्यू झाला त्याचा आणि जिवंत आहे. म्हणजे अशा प्रकारे जीवन आणि मृत्यू हे व्यावहारिक दृष्टिकोनातनं बघितलं तर एकत्र राहू शकत नाही. तो मग कीर्ती रूपाने राहिला वगैरे हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण मृत्यू आणि जीवन हे एकत्र राहू शकत नाहीत. जागृती आणि स्वप्न हे एकत्र राहू शकत नाहीत. शीत आणि उष्ण हे एकत्र राहू शकत नाहीत. कारण उष्ण आणि शीत एकत्र का राहू शकत नाहीत? कारण उष्णामध्ये शीतलतेचा अभाव आहे आणि शीतलतेमध्ये उष्णतेचा अभाव आहे. स्वप्नामध्ये जागृतीचा अभाव आहे आणि जागृतीमध्ये स्वप्नाचा अभाव आहे. मृत्यू आणि जीवन यांचंही तसंच आहे. मग या सगळ्याचा एकत्र होणं हे कधी शक्य नाही जर ज्ञानामध्ये, म्हणजे अज्ञानामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. तर ज्ञान आणि अज्ञान हे एकत्र कसे बरे राहतील? तर हे एकत्र राहू शकणारच नाहीत. हा पुढचा आणखीन तिसरा दृष्टांत सिद्धांत त्यांनी मांडलाय आणि त्यासाठी त्यांनी अशी अनेक प्रकारची उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. इथे त्यांनी म्हणताना जर आपण बघितलं तर सुरुवातीला एक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे की हे अज्ञान सापेक्ष ज्ञान असं वगैरे जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एक दृष्टांत त्यांनी पहिला मांडला, नंतर दुसरा मांडला. पहिला मांडला तो ज्ञान आणि अज्ञान ह्यांची कृती आणि फलश्रुती ही एकच आहे. दुसरा मुद्दा असा त्यांनी मांडला किंवा सिद्धांत असा मांडला की अज्ञान नाहीच आहे, ते ज्ञानाला झाकू शकत नाही, त्यामुळे ते नाहीच आहे. तिसरा त्यांनी मुद्दा असा मांडला की ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहूच शकत नाही. आता संतांना आत्मज्ञान झालं तर ते अज्ञान सापेक्ष ज्ञान, शब्दज्ञान विसरत नाही. त्यामुळे आम्हाला ज्ञान झाल्यानंतर ते आमचं विसरलं जात नाही. त्यांना त्याची गरज नसते, संतांना त्याची गरज नाही. आता संतांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांना हे व्यावहारिक ज्ञानही माहिती असतं, तेही ते जाणतात. म्हणजे किंवा अज्ञान सापेक्ष झालेलं ज्ञानही ते जाणतात. आणि आता त्यांना जर आत्मज्ञान झालं तर ते आत्मज्ञान झाल्यावर ही व्यावहारिक सत्ता ते विसरत नाहीत. कारण असं ज्ञान झाल्यानंतर या बाकीचे जे आधारित ज्ञान आहेत ती विसरली जात नाहीत, पण त्याची त्यांना गरज नसते. आणि म्हणून ज्ञान नष्ट होत नाही हा त्यांनी पुढचा मुद्दा मांडलेला आहे. अज्ञानाचं ज्ञान होऊ शकतं पण ज्ञानाचं पुन्हा अज्ञान होऊ शकत नाही. एकदा एखादी गोष्ट मिळाली, एखाद्या गोष्टीचं अज्ञान होतं, ते गेलं म्हणजे ते पुन्हा नष्ट होत नाही. म्हणजे ज्ञान जे आहे ते अज्ञानाला नष्ट करतं. नसलेल्या बागुलबुवाला नष्ट करता येतं तसं ते नष्ट करतं. पण अज्ञान जे आहे ते ज्ञानाला नष्ट करू शकत नाही. इथे परोक्ष ज्ञान, शाब्दिक ज्ञान, शब्दमात्र ज्ञान हे सगळं भ्रमरूप ज्ञान आहे असं त्यांना सांगायचंय. आणि म्हणून ते संतांच्या बाबतीत म्हणतात की त्यांचं ज्ञान हे जे होतं, त्यांना आत्मज्ञान होतं, त्यावेळेला ही सगळी निरर्थक असतात त्यांच्यासाठी, पण त्यांना त्याची जाणीव असते. ती जाणीव त्यांची जात नाही कारण त्यांना पुन्हा संतांना आपल्यासाठी पुन्हा या भूमीवरती यायचं असतं. अभावाला नष्ट करता येतं, अज्ञानाला नष्ट करता येतं, पण एकदा ज्ञान झालं की ते ज्ञान नष्ट होत नाही कारण तो भाव असतो. आता हा भाव जो आहे तो म्हणजे जे ज्ञान मिळालेलं आहे ते प्रगल्भ करता येतं.
ते आणखीन वाढवता येतं, पण ते नष्ट होत नाही. इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे ओवी 26व्यामध्ये, स्वप्न आणि जागरू, आठवू आणि विसरू. पुढे ते म्हणतात की रात्र थंडी म्हणजे दिवस आणि रात्र, थंडी आणि उन्हाळा, जीवन आणि मृत्यू, अहो मृत्यू आणि जिणे हे काय शोभती मेहुणे. ज्ञानदेव विचारतात स्वप्न आणि जागृती म्हणजे आठवण आणि विसरणं, या ज्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत, स्वप्न आणि जागृती, आठवण आणि विस्मरण, ह्या दोन गोष्टी एकत्र राहूच शकत नाहीत. मग ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहतील कसे? हे पुन्हा त्यांनी पहिला मुद्दा घेऊन पुढे ते गेलेले आहेत. एरवी तरी आत्मया माझी अज्ञान असावया, कारण म्हणता न्याया चुकी येईल की. आत्म्याच्या ठिकाणी, ज्ञानरूपाच्या ठिकाणी अज्ञान येईलच कसं? आत्मा जो आहे तो जर ज्ञस्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी अज्ञान राहूच शकत नाही. आता राहूच शकत नाही अशासाठी त्यांनी 31व्या ओवीमध्ये दृष्टांत दिलेला आहे की सूर्याने अंधाराशी पैज लावली. फार वेगवेगळ्या कल्पना त्यांनी केलेल्या आहेत. सूर्याने अंधाराशी पैज लावली की मी तुला आता धरून मारणारच आहे. शक्य आहे का की धरणार आहे? धरून मारणार आहे. धरून मारायला जेव्हा जेव्हा सूर्य येईल तेव्हा तिथे अंधार असणार आहे का? तिथे अंधार असणारच नाहीये. विश्व हे अज्ञानामधून निर्माण झालं असं जर तुम्हाला वाटत असेल, अभावामधून निर्माण झालं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते शक्य नाही. कारण अभावामधून काहीही निर्माण होत नाही. जसं सूर्य म्हणजे तेज, म्हणजे प्रकाश, म्हणजे ज्ञान, म्हणजे ह्या सगळ्या उपमा त्याला दिल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जिथे जातील तिथे त्याच होतील. सूर्य जिथे जाईल तिथे प्रकाशच पडणार आहे. तो अंधाराला त्याने धरलं आणि त्याने भोसकलं मारलं, हे अशक्य कोटीतलं आहे. तसं अभावामधनं कुठलीही गोष्ट निर्माण होणं शक्यच नाहीये. हा शून्यवाद त्यांनी पुन्हा इथे खोडून काढलेला आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात लाकूड आणि अग्नी, 32व्या ओळीमध्ये. त्याच्यामध्ये ते म्हणतात की लाकूड आणि अग्नी हे जोपर्यंत वेगवेगळे आहेत ना तोपर्यंत ठीक आहे, वेगवेगळे आहेत तोपर्यंत. कारण आपण म्हणतो ना लाकडात सुद्धा अग्नी आहे. पंचभौतिक विश्वामध्ये 5 गोष्टी नेहमी असतातच. ते त्यांचं पंचीकरण झालेलं असतं. ठीक आहे की एखादा भाग त्यातला मोठा आहे, बाकीचे 4 छोटे आहेत. पोळीप्रमाणे की पोळीचा जर आपण अर्धा भाग केला तर तो वेगळा आहे आणि बाकीच्याचे पुन्हा 4 भाग केले. हे जे पंचीकरण आहे त्यातला जो मोठा पोळीचा भाग आहे तो जर जलतत्वाचा असेल आणि बाकीचे 4 इतर असतील तर आपण त्याला जलतत्व असं म्हणतो, जलाचा भाग म्हणतो. म्हणजे पंचीकरण झाल्यानंतर प्रत्येक भूतामध्ये उरलेली 4 भूतं असतातच असतात. हे पंचीकरण आहे. आणि पंचीकरण झाल्याशिवाय आम्हाला त्याला स्थूलत्व येत नाही, ते दिसत नाहीत. हे 5 जे गोष्टी आहेत, पंचभूत जी आहेत, ती ज्या वेळेला मात्रा स्वरूपात असतात तेव्हा आम्हाला ती दिसत नाही. पण ती जेव्हा एकत्रित होतात त्यावेळेला त्यांना जडत्व येतं आणि ती आम्हाला दिसतात. मग जेव्हा आम्ही म्हणतो की लाकूड आहे, तर लाकडामध्ये अग्नी आहेच आहे, अग्नितत्व त्याच्यामध्ये आहे, जलतत्व आहे, सगळी बाकीची सगळी, पण जडतत्व पण आहे, ते जास्त आहे. त्यामुळे आम्हाला ते लाकूड दिसतं. पण लाकडामध्ये आम्ही जर खिळा मारला, खिळा कसा काय गेला? म्हणजे तिथे पोकळी आहे म्हणून तो गेला, नाही का? म्हणजे त्याच्यात पोकळी आहे म्हणजे आकाशतत्व आहे. अशा पद्धतीने प्रत्येक तत्व त्याच्यामध्ये असतं. पण लाकूड आणि अग्नी हे जोपर्यंत वेगवेगळे आहेत तोपर्यंत काही हरकत नाही. लाकडात अग्नी आहे, तो अग्नी असला तरी ते वेगळं असेल तर ते व्यवस्थित राहू शकतं. अग्नी वेगळा आहे तोपर्यंत काही नाही. पण कुणीतरी एकाने दुसऱ्या कुणाला तरी मारल्याशिवाय पहिलं उरत नाही, हे विधान त्यांनी केलेलं आहे. आता कसं? हे दोघं एकत्र आले, लाकूड आणि अग्नी वेगळे आहेत तोपर्यंत प्रश्न नाही म्हटलाय, एकत्र आले
लाकूड आणि अग्नी एकत्र आल्यानंतर एक कोणतरी जिवंत राहील. लाकूड मेलं तर अग्नी जिवंत राहील, म्हणजे तो भडकत राहील. आणि जर अग्नी मेला म्हणजे अग्नी विझून गेला तर लाकूड राहील. ओले तर लाकूड असलं आणि त्याला जर आपण पेटवायला गेलो तर तो अग्नी विझून जातो. म्हणजे हेही शक्य आहे. दोन्ही एकाच गुणधर्माचे असले तरी सुद्धा इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी की अग्नी असेल तर लाकूड राहणार नाही, लाकूड असेल तर अग्नी राहणार नाही. दोन्ही खरं म्हणजे एकाच गुणधर्माचे आहेत, दोन्ही पंचभौतिकच आहेत. पण ह्याच्यामध्ये सुद्धा ओढा जसा नदीला मिळाला, पाणी किंवा नदी सागराला मिळाली, ते दोन्ही एकरूपच आहेत कारण त्यांचे गुणधर्म सारखे आहेत. हे सुद्धा एक जण जातो आणि दुसरा, म्हणजे आता नदी जी आहे ती सागरामध्ये विलीन होते, तिचं वेगळं पण राहत नाही. म्हणजे नदी गेली तर सागर राहिलाच, पण पाणी रूपाने तो राहिलेलाच आहे. तसं इथे लाकूड आणि हे दोन्हीपैकी एक नक्की राहतो. पण ह्या ज्ञान आणि अज्ञानाचे विरुद्ध गुणधर्म आहेत. मग जर विरुद्ध गुणधर्म आहे तर ते एकत्र येतीलच कसे? हे दोन्ही एकत्र येऊ शकतात, ते एकमेकांना मारू शकतात. पण ज्ञान आणि अज्ञान हे विरुद्ध धर्माचे आहेत, ते एकत्र तर येणार नाहीतच. पण एक आला आणि दुसरा गेला असं जे आपण म्हणतो, अज्ञान गेलं आणि ज्ञान झालं, अहो पण ते अज्ञान नाहीच आहे, ते जायचा प्रश्न कुठे येतोय? त्यामुळे हा दृष्टांत त्यांनी एक छान दिलेला आहे ह्याच्यामध्ये, की त्याच्यात ते असं म्हणतात की मिठापासनं बाहुली केली, किंवा त्याच्यात तरी 36व्या ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे की लवणाची मासोळी जरी होय जिव्हाळी, तरी जळी ना वेगळी न जिये जेवी. मिठापासून तयार केलेली मासोळी तिला जिवंत केलं तर तिला धड आपण पाण्यात सोडू शकत नाही, आणि जिवंत असल्यामुळे तिला पाण्याबाहेरही ठेवू शकत नाही. हा त्यांनी दृष्टांत इतका सुंदर दिलेला आहे की मिठाचा मासा केला आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकला. माऊली ज्ञानदेव हे आधी नाथपंथीय पण आहेत. प्राण फुंकणे वगैरे ह्या नाथ परंपरेला धरून त्यांनी हे उदाहरण दिलेलं आहे, की त्यांनी असं म्हटलं मिठाची मासोळी तयार केली, मासा तयार केला आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकला. आता काय झालं? तो मासा जिवंत झाला. बरं, तो मासा जिवंत झाला, पण तो आहे कशाचा? मिठाचा तयार केलाय. आता त्या माशाला, कारण मासा हा पाण्याशिवाय राहू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे, त्या मिठाच्या मास्याला पाण्यात सोडलं तर तो जिवंत राहील का? तर तो मिसळूनच जाईल त्याच्यामध्ये, त्यामुळे तो जिवंत राहणार नाही. बरं, तो मासा आहे, तो जर पाण्याशिवाय राहू शकत नाही म्हणून त्याला बाहेर ठेवलं तर तो पाण्याशिवाय तडफडून जाईल. पाण्यात सोडला तरी तो मरून जाईल, विरघळून जाणार. आणि बाहेर मात्र तो मासा असल्यामुळे जगू शकत नाही, पाण्यातही नाही आणि बाहेरही नाही. असं तुमचं अज्ञान आहे असं माऊली आपल्याला सांगतात. पाण्यात सोडलं तर विरघळून जातो, तिथे तो टिकत नाही. तसं ज्ञानाच्या संगतीमध्ये या अज्ञानानं सोडलं तर तो काही तिथे जिवंत राहत नाही. बरं, बाहेर त्याला ठेवावं तर ते अज्ञान आहे, अभावात्मक आहे, तिथेही ते राहत नाही आणि इथेही ते राहत नाही. असं ह्या माशासारखी त्याची स्थिती होते. अशा तऱ्हेने त्याने दृष्टांत दिलेला आहे. दुसरा दृष्टांत दिलेला आहे तो सर्परज्जूचाच दृष्टांत दिलेला आहे. आत्मज्ञानाच्या बाबतीत ते ज्ञ मात्र असतं. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं सर्प आणि रज्जू, याच्यामध्ये दोरीवर सर्पाचा भास होये, तो तेणे दोरे बांधू नये, अशा पद्धतीने ती ओवी आहे. आता इथे सर्परज्जूचा जो दृष्टांत दिलेला आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, अंधारामध्ये साप दिसला, पण उजेड जेव्हा झाला त्यावेळेला ती दोरी आहे हे लक्षात आलं. आता ही दोरी आहे हे लक्षात आल्यावरती आम्ही जर असं म्हटलं की मगाशी त्या सापाने एवढं घाबरवलं होतं, तो अंधारात जो दिसत होता, फुसफुस करत होता, अशी त्याची नागमोडी वळण होतं, हे इतकं त्यांनी घाबरवलं आम्हाला. आता हा जो प्रकाश पडलाय त्याच्यात आम्हाला जी दोरी दिसतीये ना, त्या दोरीने त्या पहिल्या सापाला बांधूया.
हे शक्य आहे का? कारण उजेडात जी दोरी आम्हाला दिसली, साप नाही हे कळलं, त्या दोरीनी त्या मगाशच्या सापाला आम्ही कसं बांधणार? मगाशी अंधारात दोरी दिसत होती का? नाही, तो साप दिसत होता. पण ज्ञान झाल्यानंतर अज्ञानाची स्मृती असते हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. अशा तऱ्हेने त्यांनी दृष्टांत दिलेले आहेत. असे अनेक दृष्टांत दिलेले आहेत. त्यातले काही दृष्टांत आपण पुढेही बघूया. पण आत्तापर्यंत आपण हे जे काही 3-4 सिद्धांत माऊलींनी अज्ञानाचं खंडन करण्याकरता जे आपल्याला सांगितले, तेही त्यांनी युक्तिवादाने आपल्याला सांगितलेले आहेत. अत्यंत स्पष्टपणे आपल्याला त्यांनी ते सांगितलेत की हे अज्ञान खरं म्हणजे नाहीच आहे, कारण तो अभाव आहे. आणि जिथे अभाव आहे तो कधी असूच शकत नाही, तो बागुलबुवासारखा आहे. आणि ज्ञान एकदा झालं की अज्ञानाचा लवलेशही राहत नाही. मग ज्ञान आणि अज्ञान हे विरुद्धार्थी आहेत, ते दोघं एकत्र येणं त्याहून शक्य नाहीये. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत आपल्याला अज्ञान खंडन सांगितलेलं आहे. या अज्ञान खंडनाचा काही थोडा भाग आपण उद्या बघून, म्हणजे हे दृष्टांतावर दृष्टांत आहेत म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे 295 ओव्या जरी असल्या तरी त्यातल्यात महत्त्वाच्या ओव्या घेऊन, महत्त्वाच्या म्हणजे ज्या आपल्याला कळण्याच्या दृष्टीने सोप्या आहेत अशा महत्त्वाच्या ओव्या घेऊन मग आपण हे अज्ञान खंडन त्यांनी कसं केलंय हे बघायचं आणि मग पुढच्या प्रकरणाकडे आपण वळू. तोपर्यंत आपण इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी राम.